सध्या आपल्यासोबत IPS अधिकारी KP रघुवंशी सर जोडले गेलेले आहेत। रघुवंशी सर, एकूणच आपण पाहताय या घडीची ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल। माजी IPS अधिकारी KP रघुवंशी सर सध्या आपल्यासोबत जोडलेले आहेत। सर, कसं पाहताय तुम्ही तहव्वूर राणाच्या या प्रत्यार्पणाच्या संपूर्ण यशाकडे आणि या पुढचा तपासाचा संपूर्ण मुद्दा कसा असेल, काय नेमकं सांगाल? धन्यवाद। हे माझे मताप्रमाणे इतका मोठा आरोपी प्रथमदा त्यांच्या प्रत्यार्पण होत आहे आणि तो देखील असे केसमध्ये त्यांना 26/11 मध्ये संपूर्ण मुंबई नाही संपूर्ण देश हादरला होता। त्यावेळी 166 लोकांपेक्षा जास्त आणि 1000 लोकांपेक्षा जास्त इंजर्ड झाले होते आणि ते तपासामध्ये जे कोणी पकडण्यात आला होता एकता कसाब आणि जो मारले गेले होते 9 हे फक्त शिपाई सारखे होते। खरे कॉन्स्पिरेटर खरे जो लोक आहे ते आतापर्यंत जालन्यात बाहेर होते। हे राणा त्यापैकी एक मोठा फार मोठा हेडली आणि इक्बाल मेजर हे 3 अगोदर निष्पन्न झाले होते। त्यापैकी एक आपल्याकडे आते फार मोठी सफलता आपली एजन्सीज किंवा डिप्लोमसीची म्हणता येते। सर, 26/11च्या हल्ल्यामध्ये ISIच्या जो सहभाग होता त्या संदर्भात देखील वारंवार पाकिस्तानकडनं मात्र त्याला नकार देण्यात आलेला आहे। या तहव्वूर राणाच्या या चौकशीमध्ये त्याचा जो काही आता तपास होईल त्याच्या चौकशीमधून त्याच्या जबाबामधनं कितपत महत्त्वाची माहिती भारतासमोर येऊ शकते, आपल्या समोर येऊ शकते? खरा म्हणजे कारण ते जो काही लोक या ठिकाणी आले होते आणि त्यापैकी कसाबने पकडल्यानंतर जे काही इन्फॉर्मेशन मिळाली होती तपासामध्ये काही धागेदोर मिळाले होते ते फक्त एक्झिक्युशनचे होते। त्यांच्यामध्ये कसा ट्रेनिंग झाली, कसा ते आले, हे सर्व तो त्यांच्यामध्ये तो जास्त भाग होता। खरी कॉन्स्पिरेसी कसं झाली, कोणी केली, त्यांच्यामध्ये कोण कोण भाग होते हे संपूर्ण हे आता तहव्वूर राणा हे सांगू शकतात। याला हेडलीला माहिती आहे किंवा इक्बाल मेजरला माहिती आहे। तो त्यापैकी फार मोठा आणि त्याशिवाय त्यापैकी इंडियन काही असे होते का त्यांनी त्यांची त्यासाठी जाणून मदत केली होती। जाणून कारण अनजाने मदत ठीक आहे, जाणून मदत केली होती याबद्दल देखील चौकशीमध्ये निष्पन्न होण्याची शक्यता आहे। सर, हा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात की कसाबच्या या संपूर्ण चौकशीमधनं ट्रेनिंग प्रशिक्षणाचा भाग आपल्या समोर आला होता। मात्र या संपूर्ण हल्ल्यामागे जो मास्टर माइंड आहे तो नेमका कोण होता, कॉन्स्पिरेसी कशी रचल्या गेली, हे कटकारस्थान कसं रचलं गेलं, हे सगळं संपूर्ण या तपासामधनं पुढे येऊ शकतं? बिलकुल तोच बिलकुल खरा आहे। कारण तोच आहे काय खरा कॉन्स्पिरेसी कधीपासून सुरू झाली, कोणाच्या सांगण्यावर झाली, कुठून पैसा आला, कुठे लोक भेटले, काय कोणी ISIच्या किती भाग होता, तिकडची मिलिटरीचा किती भाग होता, काही पॉलिटिकल भाग पण होता का, हे सर्व तपासामध्ये। कारण ते ओरिजिनली ती काही जरी म्हटलं तर तहव्वूर राणा पाकिस्तानी आहे आणि तो तिथे मेडिकल सर्व्हिस मध्ये आर्मीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे। नंतर तो कॅनेडियन रेसिडेंट झाला, पण त्यांच्या जो तो पण काही सांगता येत नाही तो देखील काही ISIचा एक प्लॉट होता का की त्यांना कनाडाचा एक रेसिडेंट दाखवा आणि त्यांच्यानंतर त्यांचे जे काही पुढचे जे काही झालेलं आहे। कारण तो ज्यावेळी पकडण्यात आला त्यावेळी देखील तो स्वीडनची केस स्वीडनवर ते अटॅक प्लॅन करत होते आणि त्यासाठी तो अमेरिकन एजन्सीने त्यांना पकडला होता। त्यांच्या तपासामध्ये निष्पन्न झाला होता त्यांचा रोल 26/11 बद्दल। सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, आता तहव्वूर राणा भारतात आलाय, मात्र त्याची पुढची कायदेशीर प्रक्रिया कशी राहणार आहे? NIA कडे ताबा गेल्यानंतर पुढे काय काय होणार आहे त्या संदर्भात काही सांगू शकाल? कायदेशीर प्रकरण असं आहे, फक्त डिप्लोमसीच्या पार्ट सोडून बाकी जे काही इंडियन जो क्रिमिनल असतो त्यांच्यासाठी जे काही कानून आहे तो पण त्यांच्यासाठी आहे। आल्यानंतर त्यांना मेडिकल वगैरे होऊन त्यांना ऑफिशियली ऑन पेपर त्यांना अरेस्ट वगैरे करून त्यांना मजिस्ट्रेटची रिमांड वगैरे घेऊन आणि पुढची तपास जे काही यंत्रणा करतील ते तपासानंतर जे काही पुरावा गोळे होते ते कोर्टासमोर आणतील, त्याप्रमाणे त्यांचे ट्रायल होईल आणि ट्रायल झाल्यानंतर जे काही निष्पन्न होईल त्यामध्ये त्यांना शिक्षा होणार आहे। सर, प्रत्यार्पणाला त्याच्या इतक्या दिवस का लागले असावेत, मधला काळ का गेला? प्रत्यार्पणामध्ये वेळ लागता कारण असं आहे की त्या देशाचे कानून आणि त्या कोर्टाच्या समोर जे काही पुरावे गोळे करून कन्सर्न गव्हर्नमेंट पाठवतात। या केसमध्ये जर हिंदुस्थानने सर्व करून अमेरिकाला पाठवले, तो अमेरिकाच्या पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंट आणि तिकडच्या क्रिमिनल जस्टिस सिस्टम म्हणजे कोर्ट हे कन्व्हिन्स झाले पाहिजे की हा खरा म्हणजे यांच्यामध्ये तो लिप्त आहे किंवा त्यांच्या विरुद्ध पुरावा आहे आणि त्यांच्यासाठी सध्या कारण ते प्रत्येक कंट्रीचे वेगळी क्रिमिनल जस्टिस सिस्टम आहे, त्यांच्यामध्ये त्यांना पूर्ण संधी देऊन
आणि ती काही त्यांना जे काही त्यांच्यासाठी त्यांना बचावण्यासाठी त्यांना जे काही संधी मिळाली ते सर्व देऊन त्यानंतर ज्यावेळी कन्व्हिन्स होतात त्यावेळी हो थँक्यू. निश्चितच सर, थँक्यू, धन्यवाद, खूप सारे आभार आपल्या या सविस्तर माहितीसाठी.